लाडकी बहीण योजना या योजनेचं बघा काल 15 जुलै रोजी वितरण झालं होतं. सर्वांना त्याचे पुराव्यासहित जे आहे पुराव्यासहित ती अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न पण केला होता. आता या व्यतिरिक्त बघा जिल्ह्यानुसार पण जी काही अपडेट आहे ती पण तुम्हाला देण्यात आलेली आहे. पण आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो, कारण की बघा नेहमीप्रमाणे जे वितरण होत असतात तर ते वितरण आणि आत्ताचं वितरण हे वेगळं झालेलं आहे. कसं ते पण थोडक्यात सांगतो बघा, की मागे काय व्हायचं म्हणजे मागच्या एक 4-5 वितरणाचा जर विचार केला तर ते वितरण दीर्घकाळ टिकायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी फार कमी क्वचितच लाभार्थ्यांना म्हणजे फार कमी लाभार्थ्यांना लाभ मिळायचा. पण मात्र कालच्या 15 जुलैच्या रोजी जे वितरण सुरू झालेलं होतं बुधवारचं कालचं, तर त्या वितरणामध्ये प्रचंड लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. आणि त्याच संदर्भात त्याच अनुषंगाने विथ लॉजिक सांगतो आहे, यावेळेचं वितरण जास्त दिवस टिकणार नाही. आणि जे आहे ते मी तुम्हाला सांगतो यासाठी कारण की लाभ ऑलरेडी लाभार्थ्यांना मिळालेला आहे. पण काही लाभार्थ्यांना मिळालेला नाही तर त्यांच्या संदर्भात अजून किती दिवस वितरण चालेल त्याबद्दल पण मी बोलणार आहे. पण तुर्तास सांगतो आहे, सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे यावेळेचे वितरण जास्त दिवस चालणार नाही. आणि मी क्वेश्चन मार्क लावला आहे तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. म्हणजे जास्त दिवस यावेळेचं वितरण टिकणार नाही किंवा चालणार नाही. आता तुम्ही म्हणाल असं का, कारण 15 जुलैला काल वितरण झालं आणि कालच खूप मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालं. आपल्या चॅनलवर पोल पण घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये पण बघा 70% लाभार्थ्यांनी जी आहे माहिती दिलेली आहे की त्यांना लाभ मिळाला. आणि माझ्याकडे पण जी माहिती उपलब्ध होते बरोबर, कारण प्रचंड लाभार्थ्यांचा जे आहे संपर्क होत असतो माझ्यासोबत, तर त्यानुसार पण बघा ज्यांना पैसे जे आहेत 2 दिवसाच्या नंतर, काहींना 3 दिवसाच्या नंतर वितरण चालू झाल्याच्या नंतर मिळतात, तर त्यांना काल पहिल्याच दिवशी पैसे मिळाले. आणि त्यामुळेच मी सांगतो आहे की ज्यांना आतापर्यंत लाभ वितरण झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसांनी लाभ भेटत असतो तर त्यांना पहिल्याच दिवशी काल लाभ मिळाला आहे. पण याचा अर्थ असा नाही की सर्वांनाच मिळाला किंवा ज्यांना आत्तापर्यंत मिळाला नाही त्यांनी चिंता करायची गरज नाही. काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झाल्यामुळे जे वितरण जास्त दिवस टिकणार नाही हे खरं आहे, पण नेमकं किती दिवस टिकणार म्हणजे ज्या लाभार्थ्यांना अजून लाभ आला नाही त्यांच्या संदर्भात आता ऐका. बघा आज 16 तारीख आहे, आज वितरण होईल का, तर त्याचं उत्तर आहे होय, आज वितरण होईल. आता कोणी तुम्हाला संध्याकाळचा जे आहे एक स्क्रीनशॉट वगैरे दाखवेल आणि त्याच्यावर ऑब्विसली 16 तारीख दिसेल बरोबर, म्हणजे रात्री 1:30 वाजता वगैरे अशा दरम्यान वितरण झाल्याचा तसेच स्क्रीनशॉट माझ्याकडे पण उपलब्ध आहेत बरोबर. पण त्याच्यावर तारीख किती येईल 16. पण आज सकाळपासून कोणाला वितरण झालेलं नाही हीच बाब खात्रीला तुमच्या पुढे मांडत आहे. आणि जेव्हा पण वितरण होईल दुपारी वगैरे तर तेव्हा त्याचा परत पुराव्यासहित तुम्हाला छोटासा व्हिडिओ येईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला खात्री होईल की आजही वितरण चालू आहे. आणि ऑब्व्हियसली आज वितरण होईल त्यामुळे चिंता करू नका. पण किती दिवस वितरण चालेल बघा, तर आजची तारीख आणि उद्याची तारीख म्हणजे आज आणि उद्या प्रोबॅबिलिटी आहे की वितरण चालेल. आज तर ऑब्व्हियसली चालेलच. पण आता काही असे लाभार्थी येतात त्यांना लाभ मिळायला पाहिजे होता, त्यांना अजून काही लाभार्थ्यांना मिळालेला नाही, त्यामुळे वितरण ऑब्व्हियसली बंद झालेलं नाही बरोबर, बंद झालेलं नाही. पण किती दिवस चालणार नेमकं, तर 16 आजची तारीख आणि उद्याची तारीख 17 म्हणजे 16 तारीख आजची आणि उद्याची तारीख 17 म्हणजेच काय, आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारपर्यंत वितरण चालू राहील. आता त्याच्या पुढे जर वितरण चाललं तर फारच छान, पण मला नाही वाटत इतक्या दूर वितरण जाईल यावेळेचं. मागचं वितरण पाहिलं आपण 5-5, 6-6 दिवस लागले वितरणाला, म्हणजे एवढे दिवस वितरण चालायचं. पण यावेळेचं वितरण मात्र आज आणि उद्यापर्यंत चालू राहण्याची शक्यता ही दाट आहे. तुर्तास बघा या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये प्रश्न असेलच की सर मग आम्हाला मिळणार की नाही. जर तुम्हाला यापूर्वीचा हप्ता म्हणजे मेचा हप्ता मिळाला असेल तर कोणीही चिंता करू नका, हप्ता मिळेल. आणि राहिला मुद्दा जर वितरणाच्या संदर्भात अजून काही अपडेट आली किंवा वितरण चालू झालं ऑब्व्हियसली तर त्याचा पुरावा तुम्हाला येईल. त्यामुळे कोणाला ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी कोणीही चिंता करायची गरज नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.